आणि आता बातमी आहे लातूरमधून। लातूरचं राजकारण पुन्हा एकदा पुतळ्यांच्या मुद्द्यावरून तापलेलं आहे। लातूर महानगरपालिकेच्या काल पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्यांवरून पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। या सभेमध्ये गोंधळ इतका वाढला की अखेर सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमपत्रिकेतील 28 विषयांपैकी 26 विषय गदारोळातच चर्चेविना मंजूर करण्यात आले आणि यानंतर या मुद्द्यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे। काल भाजप महायुतीच्या वतीने काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याची जागा बदलण्याचा प्रस्ताव काँग्रेसने आणल्यामुळे त्याला भाजपने विरोध केलाय। महापौरांनी आता वादावरती सावध भूमिका घेत सर्वांसोबतच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी 1 ते 28 विषय एका पहिल्या विषयामध्येच मंजूर करून घेण्याचं म्हणजे बेकायदेशीर कृत्य त्यांनी केलं। बरं, ते विषय जर जनतेच्या हिताचे असतील तर तेही आम्हाला मान्य आहे की तुम्ही ते मान्य करून घेतलात, त्याचंही आम्ही अभिनंदन करू। पण त्यांना वेगळ्या पद्धतीनं माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुतळ्याला विरोध करायचा होता, म्हणून त्यांनी ही सभा अशा पद्धतीने संपवण्याचं पाप केलं आणि त्याच्यामुळं हा गोंधळ निर्माण झाला।